नमस्कार मंडळी, आज करूया श्रावण चालू व्हायच्या आधी झणझणीत असा मटणाचा बेत. कोणाकोणाला वाटतं श्रावण सुरू व्हायच्या आधी असा झणझणीत बेत एकदा झाला पाहिजे? मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यासाठी अर्धा किलो इथे मी मटण घेतलं आहे. मटण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद पावडर घालून सगळं मिक्स करून साधारण अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. छोटंसं वाटण करूया. एक मोठा कांदा भाजून घेतला आहे. टोमॅटो घ्यायचा आहे. भरपूर आलं, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना घालून पाणी न घालता याचा वाटण करून घ्यायचं आहे. कुकर घेतलं आहे. गरजेनुसार तेल घालायचं. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर तयार करून घेतलेलं वाटणसुद्धा घालून घ्यायचं. वाटण अगदी मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, थोडीशी हळद, मीठ बेताने घाला कारण आपण आधीसुद्धा घालून घेतले. गरम मसाला, किचन किंग मसाला घेतला आहे आणि आपला घरगुती काळा मसाला घालून चांगलं मिक्स करून घेतलं. थोडंसं पाणी घालून आपण मसाले शिजवून घेणार आहोत. बघा मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे. तयार करून घेतलेले मटणसुद्धा घालून घ्यायचं आणि आपल्याला डायरेक्ट कुकरचं झाकण न घालता थोडा वेळ वाफेवरती मटण शिजू द्यायचं आहे. मटण आपल्याला गरम पाण्यातच शिजवून घ्यायचं आहे. तयार करून घेतलेलं ताटलीचं पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि साधारण कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायचा म्हणजे मटण मस्त असा शिजला जातो. आणि बघताय तुम्ही किती भारी रंग आलेला आहे आणि मटणसुद्धा अगदी मऊसूत शिजला जातो. बघताय तुम्ही मस्त अशी झणझणीत वेगळ्या चवीची मटण करी तयार झालेली आहे. तयार झालेली गरमागरम मटण करी तुम्ही भाताबरोबर, ज्वारीची भाकरी, चपाती तुम्हाला ज्याच्याबरोबर खायला आवडतं ते खाऊ शकता. मस्त अशी झणझणीत मटण करी घरी नक्की ट्राय करून बघा.